राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. तुम्ही ऐकलं होतं. अशाच प्रकारची घटना हरियाणातील जज्जरमध्ये घडलेली आहे. काय विषय इस काढून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. भानगड अशी आहे, अंशुल धवन हा 31 वर्षीय तरुणी. आई वडिलांनी आम्ही जसं शिक्षण देतो तसं जपला, त्याला 2 टाइम गिळायला दिलं, खायला दिलं. आपला पोरगा हे 4 चौघात पाहुण्या रावल्यात मोठा दिसला पाहिजे, ते शिकला पाहिजे म्हणून त्याला शिक्षण दिलं आणि त्याला सगळं क्लास अवेलेबल, शिक्षण अवेलेबल, ते बी शिकलं. शिकल्यानंतर ते चार्टर अकाउंट CA झाला. मरणाचा पैसा असतो या लोकांच्याकडं. ते कोट्याधीश असतात. वेगवेगळ्या फर्मचं ऑडिट बिडिट चेक करायचं त्यांच्याकडे असतं सगळं. चार्टर अकाउंट बनवला. आता ह्यांचं कसं असतं, बँकांचे ऑडिट बिडिट त्यांच्याकडे येतात. एका बँकेच्या ऑडिटला तो गेला, तर त्या ठिकाणी एक मुलगी त्यांनी पाहिली. हा आता अभ्यासू किडा होता, पुस्तकातला किडा होता. हा काय सोयरा, पण ही काय काय ह्याच्यात पण सायको असतात. सायको ध्यानात ठेवा. लय शिकला ना अभ्यास केला म्हणजे तो लय सर्वचारच नाही. ते परिपूर्ण माणूस असणं वेगळं आणि फक्त अभ्यास शिकून पुस्तकी किडा होऊन पगार लाख रुपये घेणं ते वेगळं. यांना बऱ्याच जणांना काहीच कळत नाही. तिथली एक मुलगी कॉम्प्युटरवरची बँकेत काम करणार, त्याला प्रचंड आवडली. इतकं आवडले की तिचं ते स्माईल, तिचं हसणं बोलणं, तिची शरीर यष्टी, म्हणजे आपल्या बी आयुष्यात कधी कधी होतं बा असं की मस्त आपल्याला लग्नाच्या आधी तर लय आपल्याला आवडतात, लग्न झाल्यावर सुद्धा आपल्याला आवडतात. व्हायला अधिक नाही अशी बायको. पुरुषाचा प्रॉब्लेम असा आहे, लग्नानंतर एक 5-7 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, पप्यानं बंटी 10वीला 7वीला 6वीला गेली की आपली बायको गाड्याला आवडतच नाही. दुसऱ्याची कसली असून तिला आवडते, असे गड्याचं असतं. असून द्या, ते ताकद नाही करायची, पण ते मन त्याचं मन चिंते ते वैरीना चिंते. तसं म्हणला माझ्या आयुष्यामध्ये ना ही जर पत्नी रूपाने आली, ही जर माझी बायको झाली, आयला लय जबरदस्त कार्यक्रम होईल बा. पैसा भरपूर आहे, नोकरी आहे, तिलाही नोकरी आहे, 50-60 हजार रुपये तिला महिन्याला मिळतात, मला 1,00,000-1,50,000 मिळतात. लाईफ तर आणला आहे, जिंगलाला होऊन जाणार बा. सगळी प्रयत्न करायला हरकत आहे. पहिल्यांदा बघू आपल्या जातीची आहे का, धर्माची आहे का, त्यांनी चौकशी केली, सगळं सुटेबल होतं. मग त्या ऑडिटच्या निमित्ताने तिला जवळ बोलावणं, जवळ म्हणजे जवळ ना, तुमच्या डोक्यात काही थोडं लांब असं, ही फाईल आणा प्लीज, ती फाईल, ती पण एकदम स्माईलने ही द्यायची, ती सगळं लागवीपणे बोलायची. बाकीचे काही 2-4 जण तिच्यावर लोकांचे आयला म्हणला काय कुठे एंगेज बिंगेज आहे काय ना, सूत्र हललं पाहिजे. यांनी संपर्क तिच्या वडिलांशी, चुलत्याशी, स्वतःच्या पाहुण्यांच्या मार्फत केला, मध्यस्थ घातले. आता एवढा चांगले घरचं चांगलं आहे, नवरदेव 31 वर्षाचा, 30 वर्षाचा, आणि 1,00,000-1,50,000 कमावतोय, 2,00,000 कमावतोय, हाय फाय ब्रँडेड गाडीत फिरतोय, सूटबुटात फिरतोय. याच्यापेक्षा चांगलं स्थळ कुठं असू शकणार आहे. ते मुलीला बी ते पटलं, तिला पटलं, दोघांची पटापटी झाली. आणि मुलगी ही अत्यंत सुंदर तर होतीच, पण ती चारित्र्य संपन्न होती. हे लय महत्वाचं आहे आजच्या काळात. ती सावित्रीच होती. झालं. आता ह्यांचं झालं लग्न. तिचं महक, त्या पोरीचं नाव महक आहे, म्हणजे सुगंध दरवळ, त्याला हिंदीमध्ये महक म्हणतात. असून ते आपल्याकडं सुगंधाबाई तमाशा म्हटलं नाही बरं का, म्हणजे असं तसं ते महक असून त्या चांगलं आहे. महक आणि ह्याचं नाव अंशुल धवन असून त्या. झालं लग्न, झाली संसाराला सुरुवात. तर संसार माहिती आहे तुम्हाला आहे, नव्याचं 9 दिवस संपल्यावर थोडे कुरबुर होती. काय होतं फक्त एकच पॉइंट असा आहे की ह्यांचं होत्याच नव्हतं झालं, पुरा कुत्रा लागला अख्ख्या प्रपंचाला, वाटोळं झालं. तुम्हाला सांगतो काय झालं. महकची काही चूक नाही, तिचं तो स्वभावच असं मन मोकळेपणा, एखाद्याची स्माईल, हसून बोलणे, म्हणजे अगदी रस्त्याने चालल्यात गाडीमध्ये, कारमध्ये, आणि तिची इच्छा झाली किंवा सफरचंद घ्यायच्यात, आपल्याला ताजा माल दिसतोय, किंवा अंजीर घ्यायच्या, ते उतरले तरी तो अंजीर विकणारा बाई आहे, भैया हसून बिसून बोलणार अशी, त्याचा स्वभाव येतो. शाला तस तिकडे त्रास व्हायचा, अनोळखी माणसाची एवढं काय बोलायचं असं, म्हणजे ही संशय वृत्ती, हा संशयाचा किडा आहे ना, यांनी याला कसा खाल्ला बघा. आता संशय लय वाईट.
मला बायको तर लय अशी कुणी पण तिच्या सहज प्रेमात पडण अशी आहे, हिला लय ठेवलं म्हणजे तिला घरात ठेवायचं, बाहेर जायला बंदी. काय आणायचे मला लिस्ट करून दे, मी आणतो कोंडल्यासारखं. आता ते महकला त्याचा अंदाज आला होता. पण ती म्हणली आता नवराचे थोडंसं फार समजून घ्यावं लागतं. आता विषय असा झालाय की म्हणला नोकरीत चान्सेस आहेत. मी 2 ऑडिट जास्त करीन. की 50,000 नको, 40,000 नको भाऊ आपल्याला. आपली बायको घरातच. मला तू नोकरी सोडून दे. उद्या मुलबाळ होईन म्हणला तू घरातच. ठीक आहे तुम्ही म्हणता ना तसं. बायको चांगलीच होती. पती परमेश्वर. ह्याने तिला नोकरी सोडून द्यायला लावली. बाई घरातच. असू द्या. तुला टीव्ही घे, तुला मोबाईल घे, ही घे. तर त्या मोबाईलवर आता आता तुम्हाला 24 तास घरात राहायचं म्हणल्यावर जरा डोकं मन खायला उठतं. कोणासंग बोला आणि त्यात महिलांना लय बोलावं लागतं. बोलल्याशिवाय त्यांचं ते खाल्लेलं जिरतच नाही, असा विषय असतो. मग ती आपल्या आईला फोन कर, बहिणीला फोन कर, कॉलेजमधल्या मैत्रिणीला फोन कर. तिचा जो 10-5 लेडीज असते त्यांना फोन करू शकते ना, किंवा मावस भावाला फोन कर. ही ती फोनवर म्हणली ना की शेत तिकडं कोणाबरोबर बोलते, एखादा प्रियकर आहे का, काय काय एक आहे का, काय तिचा बॉयफ्रेंड आमकं नमकं. ह्याच्या मनात नुसतं शंकाच. एकदा त्यांनी मोबाईलच घेतला हातातला, बघितलं. म्हणली बघा माझ्या मोबाईलला म्हणली पॅटर्न सुद्धा नाही, तर मला काही लपवायची गरज नाही म्हणली जगामध्ये. आणि तुम्हाला वाटतं ना म्हणली की मला ह्याने प्रपोज केलं, त्याने प्रपोज केलं. मला तुम्हाला सांगतो शेकडो लोकांनी प्रपोज केलं. पण आतून असं वाटलं नाही की आईबापाला सोडून असं लफडी करावा. म्हणले आपण काही इतकं हलकं आहे का. ही इतकी छान विचारसरणी असलेली बायको मिळाली होती त्याला. पण येड रताळे याला काय कळत ते खरं खोटं काय. हे आपलं नसतं ए फॉर ॲपल आणि बी फॉर बॉल. ही पुस्तकी किडा येऊ सीए झालेला रताळ्या. ह्या अंशुल धवननी त्याच्यावर जो संशय त्याचं आत असं वाढत गेला. संशय वाढत गेला की त्याने ठरवलं की हे आपल्याला हिला संपवायचं, हिला मारून टाकायचं, दुसरी करता येईल. आपल्याकडे पैसा आहे आणि पैसा असल्यावर काही जिरण मला सगळं. किती बी पैसा चारीन, कुठे बिन सुटन. थांब रे बाबा, काय झाले, मी आता इथं आलो ना की कावळं आहेत वर. मी आणत असतो इथं थोडं म्हणजे अर्धी एक चपाती रात्री शिळी राहिली आणायची आणि ती मी इथं टाकली. आता मी गेले जायची वाट बघते, वराडते का माहिती आहे का, तू लवकर जा मला येऊन खायची. त्यातच बोलणार टाईम आहे, सकाळ झालेली आहे, त्याला बी भूक लागते सकाळ सकाळ. द्या बरोबर द्या, थांब जरा. आता इथं त्यानं ठरवलं बा बायको तर खापवायची. मग शिकलेल्या माणसाचं प्लॅनिंग असं पेन घेऊन असतं, काय करायचं कसं करायचं. म्हणला आज आपल्याला तळे शेजारी फिरायला जायची 18 किलोमीटर. तळे शेजारी असती जागा, जातो फिरशी वाटतं. रविवार दिवस होता. म्हणली बसा गाडीत जाऊ आपण म्हणला, आणि दागिनं वगैरे घाल म्हणला. सांगते 1-2 तोळं घातलं तर हरकत नाही, तो छान दिसते दागिनं तामकं तमकं. तिला तळ्या शेजारी नेली. यांनी गाडीतच तिचं नळ दाबून मारलं. बघा आता हे रताळ्याने गाडीत नळ दाबून मारलं. त्या महिलेला अक्षरशः कळलंही नाही की आपल्या गळ्यात जी अवलाद पडलेली लग्न रूपाने ही आपल्याला का मारते बुवा. आणि विषय का, आता फक्त संशय. तिला मारलं, त्या तळ्याच्या कडेला टाकलं. तिथून थोडा अलीकडं आला, पोलिसांना फोन केला. आम्हाला लुटलं, मला मारहाण केली आणि माझ्या बायकोला घेऊन गेल्या, तिकडेच गेल्या, ह्या दिशेला गेल्यात. पोलीस आले, त्याचा जबाब नोंदवून घेतला. पुढे गेले तर पोलीस हँग झाले. बाईचा तो मृतदेह पडलेला. मला अपहरण करणारा घेऊन जाईन, पैसे मागन, काय करीन, मारून काय टाकीन इथं लगेच. पैसा नाही, फोन नाही, अमकं नाही तमकं नाही. याच्या बोलण्यात थोडी विसंगती आढळली. मग ए फॉर ॲपल आणि बी फॉर बॉल अशा नडग्या मारल्या. तुम्हाला सांगतो यांना मार खाय सवय नसती. यांना फक्त लय शिकलेली खवळली तरी नेर होत्यात. लय सी आहे ना तू, त्याचं ऑडिट केलं सगळं. कुठली शिर कुठं येईन, कुठं रपका मारल्यावर कुठं अग्निगती, हे सगळं केल्यानंतर म्हणला ना चुकलं, म्हणला मारू नका, मीच मारली. मग त्यांनी त्याचा कबूल जबाब दिला सगळा. CCTV तर ते दिसलेच होते येताना गाडीत बिडीत. पोलिसांनी व्यवस्थित खोटी मारली, कायदेशीर खोटी, म्हणजे कायद्याची. त्याला उरफाटकाट असतात, एकदा घुसली ना ती निघत नाही माघारी. का ते उरफाटकाट रोवून बसतात बघा. ती बोराटे कशी, बोराटे आपले शेतकऱ्यांना माहिती आहे बघा. बोराटे चिकटली ना कापड्याला तर निघते का लगेच, कपड्यात फाडून काढी. त्याला त्याच्या सुईवर हळूहळू काढावं लागतं असंही.
अशी खुट्टी त्याला बसली आणि गडी आता आतमध्ये आहे. त्याच्यामुळं काही करा पण संशय मनात ठेवू नका. तुम्ही खात्री करा काय करा, पण जेवढी आता कुंभार मडकी गाडा होतो, सगळी मडकी आहेत का एकसारखी आहेत का? तसंच आहे माणसाची डोकी सुद्धा काय काय इतके सायकोपॅथ असतात खतरनाक. माझ्या संपर्कात एक माणूस असा आलता, म्हणला माझ्या संग देवी बोलतात. देवी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठ आहेत का, त्या माझी वार्तालाप करतात. मी म्हणलं हा बोलतात. कळ डोकं लावायचं बाबा डोक्याला ताण. ती दगड घेऊन ठोकाटा काय बसले, बोल म्हणतात का नाही, मन बोलतात मन नको तिथं विरोध. मी बिगर चुंबडीचं लाईफमध्ये डोकं कुठं देत नाही. बोलतात ना, हो बोलतात कधी. कोल्हापूरच्या बरोबर काल गप्पा झाल्या. ती म्हणली आजारी पडलाय शांत राहा, चांगला राहा, चांगलं चुंगलं खा, कष्ट कर, असं तसं. म्हणलं ठीक आहे. या असा कार्यक्रम असतो बाबा. बेकार आहे दुनिया, लय अवघड आहे. आणि त्याच्यात मी असं कनेक्ट असल्यामुळे सगळ्याची मी नाही याला झाला म्हणजे काही सणी बरोबर अशी परिस्थिती लय अवघड आहे. जाऊ द्या मोरत्या. ह्याच्यातून फक्त संशयाला तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करा. रामकृष्ण हरी माऊली.